ह्या एवढ्या रानातच की नाही 20 पेक्षा जास्त पीक आहे आणि त्यातच की नाही या सफरचंदाच पण आहे. तर याची सुरुवात होते काल रात्रीपासून. मी की नाही बेळंगीला आलेलो. यायचं कारण म्हणजे बाचीचा डान्स होता, त्यामुळेच की नाही मी अंदी आलतो. येताना मास्क पण घालून आलतो, पण तरी पण की नाही कसं काय माहित, पण सगळेजण ओळखालते. इथं आल्यावर की नाही फक्त एक नाही तर 2 गाणी बघितली, पण भेटली लय जणांसनी. त्यात या सगळ्या डान्स पद्धतीने व्हायला की नाही रात्री उशीर चालता, त्यामुळे की नाही इथंच मावशी घरी राहिलेलो. बाकी मग आता तुम्हाला इथं मावशीच आमचं शेत दाखवतो. इथं तुम्हाला 1-2 नाही तर बऱ्यापैकी की नाही 20 पेक्षा जास्त पिकं बघायला मिळतात. पहिलं तर मग अशी नारळीची झाड आहेत आणि त्यांच्यामध्ये एकाडे की नाही असं सगळी सुपारीची पण झाड आहेत, परत त्यामध्ये लिंबाची पण आहे आणि फणसाची पण झाड आहेत आणि ही आपली सफरचंदाचं झाड. पण आता त्याला आपल्या इकडे सफरचंद लागतील काय ते तुम्हीच कमेंट करा. बाकीची तर मग जांभळाची पण झाड आहे आणि या सगळ्यांच्या मध्ये लावलेलं की नाही हे माळवं. त्यात मग कोथिंबीर आहे, पावटा आहे, पालकची पण भाजी आहे आणि मेथीची पण भाजी आहे. बाकी इथं मग कांद्याचं बी पण आहे आणि कांद्याची भाजी पण आहे आणि लसूण पण लावलाय. इथं सगळ्यात जास्त म्हणलं तर की नाही हरभरा पण आहे आणि पलीकडल्या मोकळ्या रानात की नाही काकडी आणि गवारीची नवीन लागण आहे. आणि हे सगळं तयार कोण केले माहिती आहे का? आमच्या मावशीनं आणि काकानं. मावशीच पण इकडे कोथिंबीर तीन काढायचं चालूच होतं, तोपर्यंत मला म्हणली होती इकडे माळवतीन सगळं काढून घे. मी पण आपल्या इकडे की नाही सगळ्यात पहिला जाऊन शेवगा आणलेलो आणि कांद्याची भाजी पण घेतलं, पालकची पण की नाही इकडे सगळं पानं तीन मोडून घेतलं. थांबा, अजून हे सगळं सांगायच्या दूर की नाही तुम्हाला मी अजून बाग पण दाखवायचे. आंब्याची तरी ती एकदम भारी बाग आहे आणि त्यात मग रामफळ पण आहे आणि पेरूची पण झाड आहे, शेवग्याची पण की नाही मध्ये मध्ये लय आहे. त्यात आणि सांगायचं म्हटलं तर की नाही इथल्या सगळ्या भाज्या की नाही 90% बिना औषधाच्या. बाकी आता तुम्हाला दाखवायचं अजून लय राहिले, पण ते सगळं दाखवायचं म्हटलं तर व्हिडिओ लयच मोठा होतोय, त्यामुळे ते तुम्हाला की नाही आणि तर दाखवतो. नंतर मग इथं थोडा वेळ थांबून की नाही मावशीला टाटा बाय बाय करून निघालो आम्ही घरी.